ही स्पर्धा आणि पहिल्याच म्हणजे तुम्हाला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. होम टीम साई वज्राई वज्रेश्वरी आता डिसाईड त्या ठिकाणी पाहू शकाल की नाणेफेकीचा कॉल जिंकला गेला आणि फील्ड फॉर असा निर्णय घेतला गेला. तर नक्कीच गुरुनाथ दिलवड पाण्याचा पाडा सातत्याने आपण पाहिलं तर वसई ग्रामीणमध्ये खेळत असे मी सातत्य अनेक वर्ष पाहतोय. एकगाव क्रिकेटमध्ये काय म्हणशील की इथे या स्पर्धेबद्दल आणि नियोजनाबद्दल काय म्हणशील? नियोजन तर खूप सुंदर आहे. ते खेळायला सुंदर चान्स दिले त्याचे मी आभार मानते. नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण आता बॅटिंग आली आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये पाहतो नक्कीच फ्रेश पूर्ण माइंड देखील असतं. किती धावांचा मत पाठला करा, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल? 40+ तरी जायचा पर्यंत. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक. तर थोडंसं उशीर झालंय. आम्हाला पण एक प्रश्न विचारायचा आहे. एवढी मोठी टुर्नामेंट आहे, आम्ही वज्रेश्वरीकर चषक तुम्हाला पाहायला मिळते. आज तुम्हाला समालोचनाला संधी मिळाली, काय म्हणाल 2 शब्द? तर नक्कीच खूप सारं तुमचं प्रेम आहे, कारण नेहमीच मी पाहत असतो की कुठेही स्पर्धा असू दे तुमचा कॉल देखील असतो आणि जर यूट्यूब मलाही तुमचं सर्व सपोर्ट देखील असतो. मात्र या ठिकाणी तुम्ही संधी दिली आहे 4 दिवसामध्ये, त्याबद्दल पूर्ण वरिष्ठांचं मनापासून मी आभार मानतोय. तर नक्कीच जाऊयात आपण पाहतो पहिल्या मॅच या ठिकाणी नाणेचा कॉल जिंकला गेला. एका साईडने पाहतो नक्कीच टीम साई वज्राई वज्रेश्वरी होम टीम तुम्हाला घरच्या मैदानात लढताना पाहायला मिळणार आहे. आणि पहिल्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल की राम राम श्री राम. शकाल साई वज्राई वज्रेश्वरी होम टीम मात्र विन द टॉच अँड डिसाइड फील्ड फर्स्ट. संतोषजी आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विराज बारवा एक देखणी स्पर्धा आणि आज शनिवारचा दिवस मित्रांनो म्हटला ना खऱ्या अर्थानं हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो चला गुड मॉर्निंग शुभ सकाळ. स्पर्धेतील तिसऱ्या दिवसामध्ये आपण पोहोचतोय आणि या तिसऱ्या दिवसामध्ये शनिवारचा दिवस असं म्हणतात ना की भीमरुती महारुद्र वज्र हनुमान मारुती वनानी अंजनी सुद्धा अंजनीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान. हनुमंताला वंदन करतोय, जगद्गुरु नित्यांस्वामींना नतमस्तक होतोय आणि माझी आई वज्राई माऊलीला देखील नतमस्तक होत स्पर्धेला सुरुवात करतोय. या तिसऱ्या दिवसातील पहिल्या मॅच करता एका साईडनं होम टीम तुम्हाला पाहायला मिळणार आहे घरच्या मैदानावरती इन ॲक्शन फील्ड करताना पहिल्या पूर्वार्धात पाहणार आहात. त्यानंतर पण जर पाहिलं तर या स्पर्धेकरता पाहू शकाल की विशेष सहकार्य सागर भोईर पाहू शकाल. नक्कीच एक टीचर म्हणून त्यांची भूमिका आहे. त्यानंतर एक चांगलं व्यक्तिमत्व क्रिकेटवरती अफाट प्रेम मात्र यूट्यूबच्या माध्यमातून त्यांची खूप साऱ्या पद्धतीने स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य जयजी कोर. त्यानंतर पहिलं प्राईज जे आपल्यापर्यंत पोहोचवलं कॅश रकमेनं एक युवा डान्सिंग डायनामाइट आणि ठाणे पालघर ठाकरे गटाचे आपण पाहू शकाल की सचिव म्हणून ज्यांची गेल्याच वर्षामध्ये नियुक्ती झाली आहे ते नक्कीच पाहू शकाल की अविनाश राऊत. त्यानंतर पाहू शकाल की दिवाण पोलीस पाटील यांच्याकडनं आपण पाहू शकाल की बॅटर गोलंदाज सिरीज अशा स्वरूपाने मात्र ट्रॉफीज देखील पाहत आहे.
बॅटर आणि गोलंदाज हे मुकेश पाटील यांच्याकडनं आहे. तर नक्कीच पाहू शकाल लहू थापड जिल्हा परिषद सदस्य त्यांच्याकडे देखील या स्पर्धेकरता विशेष सहकार्य. त्यानंतर दुगाड विभागातील ठाकरे गटाचे अनंत शेलार साहेब, त्यानंतर सुशांत क्षीरसागर, संतोष खरत, मिलिंद रोडगे, त्यानंतर पाहू शकाल निकीन नकुल सुतार, भरत चोरगे, भाई पाटील, भरत शिंदे, शरद शिंदे, अरुण घरत, हर्षवर्धन पाटील, संकेत कोंडलेकर, विनोद थांबोडे, अण्णा सोनकर, त्यानंतर सचिन पाटील, ऋषभराव, सुचित पिल्ले आणि राज पाठारी.
हॅलो हॅलो पहिली मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आज आपण पाहू शकाल की खूप चांगल्या पद्धतीनं मी म्हणतो ना की खऱ्या अर्थानं क्वालिटीनं ह्या क्रिकेटमध्ये वर्चस्व निर्माण देखील केलं आहे. आणि आज क्वालिटीनं आज चांगले चांगले ग्रामीण क्रिकेटचे खेळाडू अक्षरशः मात्र आज प्रगती करतायत. आणि ती प्रगती करेपर्यंत टेनिस बॉलपासून आय एस पी एलपर्यंत केव्हा पोचले हे देखील समजलं नाही आहे. म्हणून म्हणतो ना की आता वेळ खूप कमी राहिली आहे. आणि इथे मात्र प्रत्येक ग्रामीण खेळ माझी एकच विनंती असेल की आता स्वतःचं साम्राज्य स्वतः निर्माण करा. एकगाव क्रिकेट फॉर्मॅट खेळता खेळता तुम्ही ओपनपर्यंत जा, त्यानंतर तुम्हाला नक्कीच पहा की आय एस पी एल स्पर्धेमध्ये पोहोचण्याची सुवर्ण संधी असेल. जुनं क्रिकेट बदललं, वर्ष देखील बदललं. नूतन वर्षात 2026मध्ये आय एस पी एल स्पर्धा ऑन आहे. खूप चांगल्या पद्धतीनं याच विभागातील खेळाडू आपण जर पाहिलात तर प्रथमेश ठाकरे 100% आज पूर्णपणे देतोय. त्या आय एस पी एल स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये अर्धशतक झलकवलं. प्रशांत खरतनं सायलेंट क्रिकेट पाहायला मिळालं. थोडंसं आपण पाहिलं तर देवेंद्र काले म्हणजे विकी काले थोडंसं स्ट्रगल करताना पाहायला मिळालं पहिल्या मॅचमध्ये. पण इथून भरपूर मॅचेस बाकी आहेत. आणि त्यानंतर गोरसेकरांचे सुपुत्र दोन्ही मात्र खूप चांगलं खेळ करत आहेत, पवन केने आणि भावेश पवार. तर जाऊयात त्या मॅचच्या दिशेनं. स्ट्रायकर एनवरती गुरुनातील वाण्याचा पडा. तुम्ही जर इथनं पारोलपासून चिंबीपडाचा प्रवास केला असेल ना तर नक्कीच जांभूलपडा देखील या विभागातील ती टीम आहे. आणि त्या विभागामधनं वसई ग्रामीण सातत्याने ती खेळत असते. मात्र आता हे एक गाव फॉर्मॅटमध्ये पोहोचती आहे. त्यांच्याकरता देखील मी खूप साऱ्या शुभेच्छा देईन. कारण असं म्हणतात ना की एखाद्या तळ्यामध्ये पोहण्यापेक्षा समुद्रामध्ये पोहण्याची तयारी ठेवा. कारण तुम्ही तेव्हा तुमचा प्रवास आहे ना तो तुम्ही स्टॉक बनवू शकाल. कारण तळ्यामध्ये पोहणं खूप सोपं असतं, कारण त्याचा तर तुम्ही विस्तार पाहिजे छोटासा असतो. समुद्राचा विस्तार खूप मोठा आहे. ते क्रिकेट देखील तसंच आहे. आपण पाहतोय पहिला बॉलिंग मार्कवरती आलाय शिवम बिरजे. इथे थोडंसं ॲक्रॉसनं खेळण्याचा प्रयत्न होता. पहिलाच वाईट बॉल आणि पहिल्याच अतिरिक्त स्वरूपाने एक सिंगल या ठिकाणी अर्जित केली जाते आहे. आणि सिंगलच्याच मदतीने इथे धावसंख्येला सुरुवात झाली आहे. आणि धावांचं स्थिकरण पाहतोय. स्ट्रायकर एंडवरती आहे फलंदाज निलेश. अजयला पाहतोय आणि बॉलिंग मार्कवरती आहे शिवम बिरजे. मेंटेन पाहापैकी पहिली 6 चेंडू उतरण्याकरता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. यावेळी स्विचिट खेळण्याचा प्रयत्न केला. इथे पाठचं एच पाहायला मिळालं. पूर्णपणे कनेक्शन झालं नव्हतं. नंतर बॅकसाईडला बॅट जेव्हा गेली ना त्यानंतर त्याच्यावरती बॉल अदलला गेला आणि सरळ मात्र एक सिंगल, ही पहिली सिंगल गमते इथे मात्र अजयनं कंप्लीट केली आहे. आणि एक सिंगलच्याच मदतीने धावसंख्या फलकावरती 2. बॉल क्रमांक 3. मोठा स्ट्रोक्स इथे मात्र मारण्याचा प्रयत्न करत होता मिस्टर निलेश भोईरला आपण पाहतोय. हा देखील व्हाईट बॉल. 2 बॉल व्हाईटच. आणि याचं एक धावेच्या सबडतीनं इथे धावसंख्या टोटल मात्र जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवरती. सकाळचं सत्र जरी असेल ना तरी या क्लायमेटमध्ये तुम्ही पाहू शकाल की घरच्या मैदानावरती शिवम बिरजे एक जबाबदारी इथे मात्र पाहायला मिळत नाहीये. आत्तापर्यंत 2 नाही तर टोटल 3 वाईट्स बॉल हाताळले गेलेत. आणि 3 अतिरिक्त धावसंख्येनं स्कोर कार्ड इथे मात्र गुरुनाथ 11 वाहण्याचा पडा तुम्हाला पाहायला मिळते. जाऊन पोचते ती मात्र 4 या धावसंख्येवरती. एक बॉलचा खेळ इथे कंप्लीट झाला. 3 व्हाईट्स देखील आले गेलेत. पहिलं स्पेल प्रगती पथावरती. आणि पहिल्या स्पेलमध्ये आत्तापर्यंत मेंटेन पॉवरमध्ये एक चांगली सुरुवात मी म्हणतोय की गुरुनाथ 11 वाहण्याचा पडा करते आहे. कुठेतरी या व्हाईट यॉर्करच्या वेगामध्ये येतो. इथे ऑनसाईडला चांगला स्ट्रोक आहे. निलेश भोईरच्या बॅटमधनं बॉल निघून चाललाय. 1 बाउन्स स्वरूपानं आजच्या दिवसातील पहिला चौकार आलाय तो निलेश भोईरच्या बॅटमधनं. 4 धावा. केला गेलाय खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पाहू शकाल की ग्राउंड शॉट जेव्हा येतात ना तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी बॅटचा फेस आणावा लागतो. आणि इथे मात्र त्याच पद्धतीने या 4 धावा आणि 4 धाव्याच्याच मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती फलकावरती 12 या धावसंख्येवरती. 3 बॉल 12. षटक थोडंसं मी म्हणे की मार्क ठरलं गेलंय. कारण गुरुनाथ 11 वाहण्याचा पडा मी अनेक वर्ष पाहतो वत्स ग्रामीण अजूनच्या माध्यमातून काम करत असतं. इथे मात्र टायमिंग प्रॉपर भनगटाचा वापर बॉल निघून चाललाय. हवाई सबर 6 धावा. क्या बात है मिस्टर अजय.
संस्कृती आणि पारंपरिक लोकगीतांचा वर्षाव आपण नक्कीच पाहत असतो अनेक वर्षाच्या माध्यमातून. कारण आपली मराठी संस्कृती आणि या मराठी संस्कृतीला मिळणारा ते मात्र पाहू शकाल संगीत खऱ्या अर्थाने इथं मिडल लावून खेळण्याचा प्रयत्न केला. सोमेश कुंडलेकर या ठिकाणी याचं नाईस फील्ड पाहायला मिळते आहे. अजय इथे मात्र एक सिंगल कंप्लीट करतोय आणि एक सिंगलच्याच मदतीने आतापर्यंत 5 बॉल खेळला गेला आहे. 16 धावा वैयक्तिक त्याच्या बॅटमधून आल्यात. 4 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळेल आणि टोटल्स मात्र धावसंख्या इथे जाऊन पोहोचेल ती मात्र नक्कीच आपण पाहतोय 19 या धावसंख्येवरती. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. मेंटेन पॉप आहे. मी म्हणेन की खऱ्या अर्थानं टीम वज्रेश्वरी करता खूप महाग ठरलं गेलं आहे. शुभम ब्रिजेचं अंतिम बॉल इथे इनसाइड कव्हर बॅटचा कव्हर पॉईंट पाहू शकाल स्वतःच्या फॉल थ्रोमध्ये. इथे झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. एक सिंगल येते 20 रन ऑन कार्ड. पहिल्याच ओव्हर्समध्ये आपण जर म्हणलं ना खऱ्या अर्थानं विवेक की एक चांगला अटॅक केला गेला, एक चांगली स्टार्टअप पाहायला मिळते. मी गुरुनाथ वाण्याची खऱ्या अर्थानं तारीफ करू शकेन. माझी असेल त्यानंतर निलेश देखील असेल. पहिल्या ओव्हर्समध्ये जे हवं होतं म्हणजे म्हणतात ना की 100% तुम्ही ज्या पद्धतीनं ड्रिफ्ट करत राहा, तुम्ही चांगले शॉट केलं तर एक्स्ट्रा धावा तुम्हाला मिळतील. आणि पहिल्याच ओव्हर्समध्ये इथे 20 धावा आल्यात. एक चांगली सुरुवात झाली आहे. चांगले फटके खेळलेत आणि त्यांनी अवांतर धावा सुद्धा 3 खर्च केल्या होत्या. सूर गवसला नव्हता सर. त्याच अनुषंगानं चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. चांगला स्टार्ट केलाय. सव्वा एक धून देऊया सकाळच्या सत्रामध्ये शुभ शनिवारच्या दिवसामध्ये आमच्या डीजेला आणि ऐकूया ते मधुर संगीत. रमीज यांचं देखील या सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक डॅशिंग डायनास पर्सनॅलिटी वैशिष्ट्य एक सर्व व्यक्तिमत्व पाहत आहे ते रमीज या ठिकाणी मात्र त्यांचं आगमन सकाळच्या सत्रामध्ये. त्यांनी देखील या स्पर्धेकरता खूप सारी मेहनत घेतली आहे. बॉलिंग मार्कवरती आता महत्त्वाचा दुवा ज्याने अनेक वर्ष क्रिकेट विश्वाला आणि क्रिकेट चालिकामधनं वज्रश्री गावाची ओळख ज्यांनी निर्माण केली. मग भिवंडीमध्ये आपण पाहू शकाल की ओपन स्पर्धेमध्ये पोहोचला. बर्फानी बाबा असेल मात्र एक फॉर्मॅट असेल तो अंकित पटेल आता बॉलिंग मार्कवरती आला. धावकडे हत्यारांना पहिला बॉल फ्लाईट होती बॉलवरती लोअर फुटच बॉल थोडंसं मात्र त्या ठिकाणी बॅटचं कनेक्शन झालं नाही. एक सिंगल शन कासरे जोपर्यंत फील्ड करेपर्यंत फंबल होती. थोडीशी पाहतोय घरच्या मैदानावरती जरी असेल प्रॅक्टिसचं मैदान तुमचं जरी असेल तरी तुम्हाला इथे मात्र मेहनत करावी लागेल अंकित पटेल. कारण आज क्रिकेट याचं सॉंगली खूप हार्ड बनलं गेलं आहे. आज क्रिकेटमध्ये प्रत्येक जण पाहतोय खूप खूप चांगलं काम करतोय. कालची स्पर्धा आपण पाहिली ना तशी गातेसमध्ये अंतिम सामन्यामध्ये 11 बॉलमध्ये 52 धावा ठोकल्या मात्र फैजान मैमननं आणि अक्षरशः मात्र टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचली आहे ती टीम मात्र FDC कुडूस. चांगला स्ट्रोक आहे. यावेळी आपण पाहू शकाल की राज शेळके फील्ड करेपर्यंत एक सिंगल. राज शेळके तुम्ही जर पाहिलं ना तर एक स्टायलिशमॅन म्हणून या विभागात त्याची ओळख आहे. कारण त्याचा गॉगल कधी पहा की नक्कीच आपण फील्ड करत असताना पूर्णपणे तो प्रदान करत असतो. मग त्यानंतर आपण जर पाहिलं ना तर टीम इंडियाकडनं आठवण होती आहे की खऱ्या अर्थानं हार्दिक पांड्या हा देखील एक स्टायलिश खेळाडू आहे. आणि इथे आपण पाहतो वैशिष्ट्यकडनं आपण राज शेळकेला पाहतोय. ऑन साईडला चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अजय तिथे पाहतोय आणि अजयच्या बॅटमध्ये आतापर्यंत चांगली धावसंख्या स्ट्रॅटजी मिळती आहे. 3 बॉलचा अंकित एक कमबॅक करण्यामध्ये म्हणून खऱ्या अर्थानं माहीर खेळाडू आहे. आणि ग्रामीण क्रिकेट त्याच खेळाडूने त्यांनी स्वतःचं वर्चस्व निर्माण केला. अक्षरशः स्वतःच्या साम्राज्याला खूप चांगल्या पद्धतीनं कमी वेळेमध्ये आणि कमी वर्षामध्ये एक फॉर्मॅटपासून केव्हा मात्र ओपनमध्ये भिवंडी टेनिस बोलला ते समज देखील नाही आहे. तो अंकित पटेल आता कमबॅक करतोय. चौथा बॉल इथे मिडल लावून खेळलाय. डाऊन दी ग्राउंड पाहू शकाल. प्रणय प्रातकर त्या ठिकाणी फील्ड करेपर्यंत 2 धावा सहज कंप्लीट केल्या जातील. चांगली स्ट्रॅटजी आणि चांगली एनर्जी आणि चांगलं मात्र म्हणेन की फिटनेस दोघांकडे मला पाहायला मिळते. खूप चांगली पार्टनरशिप आपण पहिल्याच मॅचमध्ये पाहायला मिळते. कारण अजय आणि निलेशमध्ये आत्तापर्यंत 10 बॉल जिथे पाहू शकाल की कंप्लीट झाली आणि धावसंख्या 25 वरती जाऊन पोहोचली आहे. 40+ धावसंख्या जरी निश्चित झाली ना तरी गुरुनाथ वाण्याचा पाडा या मॅचमध्ये त्या पद्धतीने आपला परफॉर्मन्स देऊ शकेल. बॉल क्रमांक 5 आज नो बॉल इथं पाहू शकाल. परफेक्ट बिमर बॉल पाहायला मिळाला. पहिल्याच मॅचमध्ये अंकित पटेलच्या बॉलमध्ये पाहू असताना मध्ये इथे बिमर बॉल आलाय. अब कैसे भी खेलो आड़े खेलो तेड़े खेलो आपकी मर्जी लेकिन रनआउट होना नहीं यहाँ पर है गरजी. कारण इंटरनॅशनल क्रिकेटने दर्शवलं गेलं बिमर बॉलवर तुम्ही कशा खेळा मात्र रनआउटचं विकेट नसणार आहे. इथे फ्रीडचा फायदा मात्र घेईल का एक हार्ड बॅटर मिस्टर अजय. इथे बॅट्स कट्स म्हणतो ना की प्रत्येक गोष्ट ही मात्र सिद्धता करण्यापेक्षा त्याला महत्त्व देत राहा. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर इथे 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. पहिल्या पूर्णतामध्ये पहिल्या इनिंगमध्ये पाहतो अंकित पटेलने कमबॅक केलं. पहिल्या 6 बॉलमध्ये 20 धावा आल्या होत्या. त्यानंतर बॉलिंग ट्रॅकवरती अंकिताला 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या गेल्या. अंतिम बॉल फेस करण्याकरता सेकंड एंडवरती आहे अजय लहांगे पाहतोय.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता. आज गुड बॉल, आज गुड क्रिकेट इज पॉसिबल मिस्टर अंकित पटेल घरच्या मैदानावरती पुन्हा एकदा आपली चमक मात्र दर्शवताना. मी म्हणतो ना की ज्या पद्धतीनं चंदनाचं झाड असतं ना जंगलामध्ये, ते खऱ्या अर्थानं किती दूर आहे हे मात्र प्रत्येकाला माहिती नसतं. मात्र त्याचा सुगंध आहे ना तो पूर्ण मात्र त्या जंगलाच्या चारी बाजूने सुगंध देत असतो. ही सिद्धता मात्र अंकित पटेल आहे. 2 ओव्हरचा खेळ ते कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 26 आली आहे. येणारे 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे. आपण जाऊयात 1-2 डीजेकडे. काय वाटते किंग ब्रदर्स रेडिओच्या माध्यमातून पाहू शकाल. तिसऱ्या दिवसामध्ये आपण फिल ऑन करतो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक चांगली क्लिअरिटी, एक चांगला आवाज, एक चांगला व्हॉइस देखील आपण पाहतोय. आणि मनापासून गोवर्धन भोईर, त्यानंतर आपण पाहू शकाल त्यांचे सपोर्टर पाहत असताना आपण पाहू शकाल गणेश खरत, त्यानंतर पाहू शकाल एकनाथ बंदे, त्यासोबत सुनीलजी आपण पाहतोय. त्यानंतर जयेश कांबडी, त्यासोबत आपण पाहू शकाल की 3 दिवसापासून आमची साथ देण्याकरता एक नवीन आवाज जो मात्र विभागातनं थोड्या अर्थानं मात्र प्रयत्न करत असताना पाहू शकाल विवेकजी वाकले पण पाहतोय. अंश बॉलिंग मार्कवरती आलाय, स्पेल क्रमांक 3. अंकित पटेलनं तर कमबॅक केलंय. मात्र अंश इथे मात्र कशाने मात्र पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती असताना. पहिला बॉल यावेळी वाईट बॉल. ईशान गोलंदाजी लाईन अप लेन. काल देखील थोडंसं मला पाहायला मिळेल की अंश थोडासा या मॅचमध्ये प्रभावित करण्यापेक्षा कुठेतरी चुकी करत होता आणि त्या चुकी करत असताना आता इथे मात्र ती वेळ आली आहे. त्या चुकीला सुधारण्याची वेळ ते मात्र अंश आली आहे. कारण आता ही मॅच मी पहिल्या मॅचमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं जर तुम्ही परफॉर्मन्स देऊ शकला तर येणाऱ्या प्रत्येक मॅच तुमच्याकडे चांगलं घडू शकेल. 58 यावेळी पाहू शकाल की 98 षटकार या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत लागले गेलेत आणि 92 चौकार लागले गेलेत. गुड बॉल. कुठल्या स्पॉटवरनं पाहावे ते मात्र स्विंग केलाय बॉलला. अक्षरशः मात्र हलकी आता थोड्या पद्धतीनं कट करण्याचा प्रयत्न होता अंश सिंगकडनं आणि ते मात्र या बॉलला डॉट केलं गेलं. 28 धावसंख्या आता फलकावरती लागती आहे. ओव्हर क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती आहे पहिल्या पूर्वार्धामध्ये. तर म्हणतो ना की खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं तुम्हाला दिलेलं पहिलं घरचं मैदान असताना ते खूप महत्त्वाचं असतं. कारण पहिल्यांदा तिथे मात्र लहानपणी असताना खेळण्याचा विक्रम त्यानंतर पाहू शकाल. स्टेप आउट केलं बॉलला, खूप छान पडून खेळण्याचा प्रयत्न केला आहे अजयने. तिथे एक सिंगल. पार्टनरशिप चांगली झाली आहे. मध्ये इथे थोडंसं आता ॲग्रेसिव्ह करावं लागेल निलेश आणि अजय. थोडंसं तिथे मात्र तुम्हाला स्पीडअपवरती जावं लागेल. चांगलेच तो खेळावे लागतील. त्यानंतर 40+ ही धावसंख्या जर टोटल तुम्हाला बनवायची असेल तर इथे मात्र येणाऱ्या प्रत्येक बॉलला फेस करणं खूप गरजेचं आहे. 3 बॉलचा खेळ मात्र कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 29 या धावसंख्येवरती आहे विदाउट लॉस ऑफ. चौथा बॉल परफेक्ट पॉवरफुल पाहू शकाल. इथे मात्र कव्हर पॉइंटला केलं की एस्सा कव्हरला बॉल निघून चाललाय. खेळाचा बाप स्ट्रोक आहे. पॉवरफुल, ब्युटिफुल आणि सक्सेसफुल. द ब्रँड ऑफ वानाचा वाडा निलेश भोईरच्या बॅट मधनं आलाय. द ब्लास्ट ऑफ द मोमेंट, सुपर टायमिंग. त्याची पार्टनरशिप दोन्ही मध्ये बिग बॅटरने 35 धावा इथे मध्ये फलकावरती लावल्या गेल्या. 13 पॉईंट आपण पाहू शकाल की 13ची सरासरी आपण पाहतोय रेकॉर्ड पाहायला मिळतंय. आतापर्यंत आपण पाहिलं ना त्या मॅचमध्ये एक चांगली पार्टनरशिप म्हणतो ना की खऱ्या अर्थानं स्टार्ट गेम करत राहा. इथे मध्ये त्याच पद्धतीनं अजय आणि निलेशकडनं चांगली बॅटिंग झाली. यावेळी क्या बात आहे. एबी टीव्हीज कॉपी बुक स्टाईल. मात्र त्या ठिकाणी विकेटचं बदल होईल. परफेक्ट फाईट मध्ये होता शिवम ब्रिजे आणि त्या ठिकाणी मात्र चांगला झेल या ठिकाणी कॅरी केलाय. आणि फर्स्ट विकेट डाऊन. इथे मात्र निलेश भोईरला परतावं लागेल. 11 धावांची चांगली साजी त्याच्या बॅटमध्ये आली होती 5 बॉलवर. तिथे मात्र त्याला परतावं लागतं. विकेट क्रमांक फर्स्ट.
पाहतं की नक्कीच याच हंगामामध्ये सर्व भक्त माता कार्यालयापर्यंत पोहोचत असतात, ऐकवीरचं दर्शन घेत असतात आणि म्हणतात ना की खऱ्या अर्थानं नवसाला पाहणारी अखेला धावणारी माझी ऐकवीर देखील नतमस्तक होतात. जाऊया आता मॅचच्या दिशेनं. आमचे डीजे ऑपरेटर देखील तिसऱ्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सॉंग्स तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं देखील मनापासून मी नक्कीच म्हणेन की धन्यवाद. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट केलाय आणि धावसंख्या टोटल आपण पाहतो ती फलकावरती आहे 35 या धावसंख्येवरती. अंशनं देखील आतापर्यंत 1 विकेट्स आणि 9 धावा इथे मात्र खर्च केल्या गेल्यात. अंतिम बॉल इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय, मात्र चुकीच्या ठिकाणी पाहतोय. सुतर फॉलतूरमध्ये हात झेल मध्ये इथे कॅरी झालाय. विकेट क्रमांक 2. 3 स्किल्स इथे खेळ कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती 35 आहे. आता उर्वरित 6 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. त्याआधी घेऊया छोटासा गुरुनाथ एक चांगला खेळाडू आहे. खूप चांगल्या पद्धतीनं गेल्याच वर्षामध्ये जी जांभूलपडा स्पर्धा कंप्लीट करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्याकडलं बॅटिंग पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहिलं तर चिंबीपाडा या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीनं त्याने देखील जेव्हा मॅच अक्षरशः फसली होती ना तिथे त्याचा कमबॅक मी पाहिला होता. तर गुरुनाथ पुन्हा त्याच्या नवीन वर्षामध्ये मला या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय आणि आतापर्यंत 18 बॉल्समध्ये एक चांगली साजेदारी कुठेतरी एक विकेटच्या नुकसानानंतर पाहायला मिळते. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गुरुनाथला आपण पाहतोय. अंतिम 6 बॉलमध्ये 15 धावा जर आल्या तर इथे मात्र मी म्हणेन की 50 ही धावसंख्या मात्र तुम्हाला प्लस होताना पाहायला मिळेल. 40 प्लस तर नक्कीच असेल, कारण मात्र पाहू शकाल की दुष्यंत कात्रे आता बॉलिंग मार्कवरती आहे. 3 दिवसामध्ये याच्या सगळ्या सत्रामध्ये पाहतो की 99 षटकार या स्पर्धेमध्ये लागले गेलेत. 92 चौकर पाहू शकाल. 100वा षटकार मात्र नक्कीच अजयच्या बॅटमध्ये येईल का, त्याआधी मात्र वेट अँड वॉच. तर मॅचच्या दिशेनं अंतिम 6 बॉल बॉलिंग मार्कवरती आला. अनप्रोसेस पाहू शकाल डिलिव्हरी मिस्टर दुष्यंत कात्रे. पहिल्या ओव्हर्समध्ये 20 ही धावसंख्या, दुसऱ्या 2 मात्र ओव्हर्समध्ये आपण पाहिलं अक्षरशः फक्त 15 धावा. 9 धावा त्या ठिकाणी पाहू शकाल की खर्च केल्या गेल्या अंशनं. त्यानंतर बॉलिंग मार्कवरती फक्त आपण पाहिलं ते 6 धावा खर्च केल्या अंकित पटेलनं. अंतिम स्पेल करण्याकरता दुष्यंत कात्रे बॉलिंग मार्कवरती पाहतोय. अजयची बॅटिंग पाहायला मिळते. 19 धावांती खेळतोय. इथे टॉप एज बॅटिंगचं एज पाहायला मिळालं. राज शेळके फील्ड करे पण तिथे बॉल मात्र निघून जाईल. 2 धावा तिसऱ्या धावायचा प्रयत्न होईल का. 100% इथे मात्र जास्तीचा साई घेण्याचा प्रयत्न मात्र अजय करेल, कारण एक चांगला हार्ड बॅटर आहे त्या विभागातील. आणि अक्षरशः इथे मात्र आतापर्यंत 21 धावांवरती खेळतोय आणि या 2 धाव्याच्याच मदतीने 37 ही धावसंख्या आता टोटल्समध्ये पाहायला मिळते. टार्गेट खूप चांगलं इथे सेट केलं गेलं. टीम आपण पाहू शकाल गुरुनाथ 11 वाण्याचा पाडा. आणि या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिलं तर इथे मात्र गुरुनाथ देखील नासाकर एनवरती आलाय. विकासला आपण पाहतोय आणि इथे 100वा षटकार आलाय मात्र गुरुनाथ 11च्या अजयच्या बॅटमधनं. 100 षटकार या स्पर्धेतील कंप्लीट झालेत आणि 6 धावेच्याच बढतीनं धावसंख्या जाऊन बोलते फलकावरती 43 या धावसंख्येवरती. पण जर पाहिली तर इथे तुम्हाला पाहू शकाल की शॉर्ट थर्डबॅलमध्ये अंशला तुम्ही पाहता 30 सर्कलच्या आतमध्ये फाईनमध्ये पाहू शकाल शिवम बिर्जिया. हर्षू आपण जर पाहिला तर सीच्या भूमिकेत पाहतोय. मिड ऑन आणि मिड विकेटच्या मध्यभागी दर्शन बिर्जाला पाहतोय. ऑन साईडला अंकित पटेल पाहतोय. फाईन आणि स्क्वेअरमध्ये आपण पाहू शकाल की मुकेश निसाद आहे आणि स्क्वेअर आणि फाईनच्या मधोमध राज शेळकेला पाहतात. त्यानंतर पाहू शकाल की प्रणित पातकर आपण पाहू शकाल की जो मात्र परफेक्ट मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर सोमेश कोंडलेकर एसचा कव्हरमध्ये पाहतोय. गौरव कोदे आपण पाहू शकाल की मिड ऑफमध्ये. अशा पद्धतीनं फील्ड आता आखली गेली आहे साई वज्राई वज्रेश्वरीनं. यावेळी फ्लॅट होता बॉलमध्ये अक्षरशः आपण पाहिलं तिथे मात्र फ्लॅट होती डिलिव्हरी फार मिळते. लो फुटच बॉल आणि इथे मात्र 4 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झाला गेला आणि 4 धावेच्याच थोडंसं मात्र नाही पंच डिस्कस करतील, कारण लेट टू लेट जातो परफेक्ट डिसिजन. हे खूप इम्पॉर्टंट असतं क्रिकेटमध्ये.
अंतिम 2 बॉल 4 बॉल दिस कंप्लीट षटकास्त्रे पाहत आहे यावली स्विंग अँड मिस एकदम स्लोवर लाईन आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं दूर ठेवलं गेलं बॉलला म्हणजे म्हणतो ना की खरं आता माती विकेट आता सपोर्टिंग विकेट कारण खूप सारा सपोर्ट मात्र गोलंदाजाला देत असते. इथे मात्र त्याच स्ट्रॅटेजीने आपण पाहू शकेल की बॉलिंग ट्रॅकवरती असते गोलंदाजी. पहिले 2 चेंडूवरती 8 धावा आल्या त्यानंतर अक्षरशः 3 चेंडू डॉट केले गेले. इथे मात्र अजय आता ॲग्रेसिव्ह करावा लागेल. शेवटचा अंतिम बॉल आहे हा बॉल देखील डॉट केला गेला. क्या बात आहे बिस्तर दुष्यंत काजरे 4 बॉल दिस डॉट अंतिम ओव्हर्समध्ये. धावसंख्या फलकावधी 43 विजयाकरता बर्माच्या 44 धावा 24 बॉल्स अँड 44 रन्स इक्वाटोर रनरेस आपण पाहतोय. त्याआधी मात्र घेऊया छोटासा ब्रेक. चला नंतर यानंतर होणारी मॅच दोन्ही आपण रिपोर्टिंग करा. शिवशक्ती लोणाड आणि त्यांच्या विपक्षामध्ये शनिकृपा आगाशी. ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी आहे तुझ्या भक्तांची हीच अलंकापुरी आई तुझं ठिकाण ठिकाण वज्रेश्वरी तिथे आपण आई पाहतो तुझं पहिल्या ठिकाण. स्पेलमध्ये आपण पाहिलं तर बॉलिंग मार्कवरती शिवम बिर्जे ज्याने मात्र पाहिलं नक्कीच 19 धावसंख्या टोटल सिरी विकेट्स देखील नाही आहे. इकॉनॉमी रेटेड तुम्ही जर पाहिलं तर 19ची सरासरी पाहायला मिळाली. त्यानंतर अंकित पटेल बॉलिंग मध्ये पाहू शकाल. चेंज ऑफ द टायमिंग अँड चेंज ऑफ द पेस मिस्टर अंकित पटेल 6 बॉल आणि 6 रन्स पाहायला मिळाले. त्यानंतर मात्र अंश बॉलिंग मार्कवरती आला. तिथे देखील आपण पाहिलं तर 9 ही धावसंख्या टोटल आणि मात्र त्या विकेट्स मला पाहायला मिळाल्या 2. त्यानंतर शेवटच्या ओव्हर्समध्ये अक्षरशः मी म्हणे की दुष्यंत कात्रे ज्या ठिकाणी मात्र स्पेस क्रमांक 4 हाताळायचा प्रयत्न केला. धावसंख्या फक्त 8 दिली आणि मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाले 4 चेंडू डॉट्स देखील केले गेले. अशा पद्धतीने ही धावसंख्या टोटल तुम्हाला पाहायला मिळते आहे. इथे मात्र जाऊन पुढे 43 विजयाकरता 44 धावांचं लक्ष आहे आणि ते मात्र धावसंख्येमध्ये आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये अजय लांगेच्या बॅटमध्ये 27 धावा आल्या. निलेश भोईरच्या बॅटमध्ये 6 बॉल 11 धावा आल्या. त्यानंतर आपण कल्पेश मात्रेकडनं पाहू शकाल की एक धावसंख्या आली नाही आहे आणि गुरुनाथ बॅटिंगमध्ये नॉट पाहू शकाल की नॉस्टाकर एंडवरती उभा होता. अशा पद्धतीनं आपण पाहतो पहिल्या पुरातमध्ये सर्व काही पाहिलं होतं. सेकंडमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे टीम मात्र वज्रेश्वरी कमबॅक करेल का गुरुनाथ येईल वाण्याचा पडा त्याला रोखू शकेल का हे सर्व काही पाहण्याआधी एक छोटासा ब्रेक. स्पर्धेमध्ये आता मात्र पाहिला तर नक्कीच शुभ गुरुवारी स्पर्धेची सुरुवात झाली. पहिल्या दिवसामध्ये आतापर्यंत आपण पाहू शकाल की 100 षटकार 100चं आपण पाहतो षटकारांची मात्र एक आतषबाजी पाहायला मिळाली. त्यानंतर 92 फोर्स या स्पर्धेमध्ये मात्र 92 चौकार लागले गेलेत आणि 100 षटकार लागले गेलेत. युट्यूबच्या माध्यमातून म्हणजे किंग्स नेटवर्क मी खऱ्या अर्थानं म्हणतो ना खूप सारी प्रगती करते आहे. ज्या पद्धतीनं 60 आम्ही देखील सुरुवातीला केली त्यापणे पाहू शकतात. सुरुवातमध्ये पाहू शकाल गोवर्धन भोर या टीम कंपनी अक्षरशः मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आज पोहोचते आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणतो ना की या स्वतःचं ज्या पद्धतीनं की एखादं सबळ करायचं आहे ना आणि स्वतःला जर प्रबल बनायचं आहे ना तर स्वतःवरती विश्वास ठेवा मी गोष्टी करू शकतो आणि ती कॅपेबिलिटी मी गोवर्धन भोईरकडे पाहिली. त्यानंतर क्लिअरिटी करता करता स्कोअर कार्डवरती फोकस केला गेला. त्यानंतर प्रत्येक मोमेंटवरती आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये कॅमेरामॅन म्हणून फिरवणं नुसतं मात्र क्रिकेट नाही तर ज्या क्षेत्रामध्ये आपण पोहोचलोय त्या निसर्गाचा मध्ये पूर्णपणे परिचय देणं. त्यानंतर प्रत्येकाकडं तर एक चांगली अपडेट आणि चांगला इतिहास आमच्याबद्दल पोहोचवणं या सर्वांमधनं किंगबद्दल सध्या पद्धतीनं प्रगती करते आहे आणि या 2026 मध्ये त्यांच्या पुढच्या वाटचालीकरता माझ्याकडनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. फेस करण्याकरता दुसऱ्या इनिंगमध्ये पाहत आहे अंकित पटेल आणि हर्षू लास्ट सेकंड 8 मध्ये पाहत आहे
पण म्हणतो ना की खऱ्या अर्थानं क्रिकेटमध्ये जी टोपण चांगली आली ना त्या टोपण खऱ्या अर्थानं क्रिकेटला खूप साऱ्या वेगळ्या पद्धतीनं पाहिलं गेलं. आता अंकित पटेल एक महत्त्वाची एक दुबेदारी करावी लागणार आहे, कारण इथे आपण म्हणतात ना की ज्या पद्धतीनं 11च्या रन रेटनं इथे मात्र फलकावरती पाहायला मिळणार आहे, कारण 44 धावा बनवायच्या आहेत आणि रिक्वायरमेंट पाहू शकाल 6 बॉल 11 स्कोर आता रिक्वायर्ड रन रेट्स. बॉलिंग का मार्कवरती आलाय मिस्टर निलेश भुईरला आपण पाहतोय. कमी वेळेमध्ये निलेश भुईरने देखील एक चांगली प्रगती केली आहे, कारण 2 ते 3 वर्षामधनं गुरुनाथवर वाहण्याचा महत्त्वाचा गोलंदाज ठरला गेला आहे. आणि इथे राईट ऑन द टार्गेट आपण पाहतो की अंकित पटेलवरती त्याचा वेळ असेल. इथे पाहू शकेल इथे मध्ये जरा स्पीडअप करा, वेळ वाया नका. आज भरपूर मॅचेस कंप्लीट करायचे आहेत, तुम्ही टायमिंगला महत्त्व द्या, कारण वेळ आणि काल कोणाचं गुलाम नाही आहे मित्रांनो. सेकंद मिनटं खूप महत्त्वाची आहेत. जाऊया त्या मॅचच्या दिशेनं. बॉलिंग मार्कवरती पाहतोय प्रसाद सोनकर देखील या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 24 बॉल 44 धावांचं लक्ष. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती अंकित पटेलचा क्लास ड्राईव्ह. पहिल्याच बॉलवरती मात्र आपली तंत्रशुद्ध फलंदाजी. आता मास्टर माइंड स्ट्रोक मिस्टर अंकित पटेल घरच्या मैदानावरती पहिला बॉल डाऊन दी ग्राउंड चौकार 4 धावा. चार दिवस आपण पाहतो खऱ्या अर्थाने क्रिकेटची पर्वणी 4 दिवसामध्ये पाहायला मिळते. संतोषजी पुजारी आपल्याला देखील विनंती असेल की आपण देखील या मुख्य व्यापी डॅशवरती येऊन स्थाना पण व्हायचे. संतोषजी पुजारी पहिला बॉल ते चौकार ॲज अ शॉर्ट ऑफ लेंथ, जिथे मात्र अक्षरशः फाईन वरती बॉलला फेकून दिलं गेलंय. ॲज अ सुपर अटॅक इज मिस्टर अंकित पटेल. षटकार 6 धावा. म्हणलं ना गुरु 11 वाण्याचा पाडा. ही मॅच जर तुम्हाला कमबॅक करायची असेल तर राईट ऑन टार्गेट ॲज अ फर्स्ट बॅटर बिग बॅटर मिस्टर अंकित पटेल. त्याच्यावरती तुम्हाला इथे फोकस करावा लागेल, कारण जोपर्यंत अंकित पटेल मैदान चातून नक्कीच तुम्ही पाहू शकेल तुम्ही नॉट सॅफ तुम्ही कुठल्याही प्रकारच्या स्पर्धेमध्ये ऑन होऊ शकणार नाही आहेत. 2 बॉल 10 धावसंख्या फलकावरती अंकित पटेलच्या मॅटमधनं. तिसरा बॉल पाहायला मिळतो. इथे मात्र बॉलिंग मार्कवरती मिस्टर निलेश भुईर. वाईट बॉल धावसंख्या फलकावरती 11ची सरासरी प्रति ओव्हर हवी आहे. म्हणजे पहिल्याच 2 बॉलवरती इथे 11 धावा कन्वर्ट केल्या गेल्या. पहिला बॉल क्लास टायमिंग पाहायला मिळाला. दुसरा बॉलला शॉर्ट ऑफ लेंथ अक्षरशः मात्र बॅटचा फोकस केला गेला. त्यानंतर बॉलला मात्र फाईनमध्ये फेकून दिलं गेलं सरळ 6 धाब्यांकरता. तिसरा बॉल कव्हर पॉईंटचा क्लास धावी पाहायला मिळतोय. खुद्दच्या पावसात डीपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र करेल मिड ऑफ बॉन्डीला क्लिअर आलाय. मात्र दुसरा चौकार 4 धावा आणि 4 धावेच्या मध्येच धावसंख्या फलकावरती 15. इथे ही विकेट खूप महत्वाची आहे आणि इथे मात्र तिथे चुकी झाली आहे. चुकी नाही मी म्हणेन की खऱ्या अर्थानं कॅच नाही, तुम्ही मॅच सोडली आहे. पुढचा बॉल 4 चेंडू इथे समाप्त होताना आपण पाहिले तर 16 धावा त्या बिनबाद आतापर्यंत स्कोर कार्डवरती ऍड होताना आपण पाहिल्यात. चांगली सुरुवात केली आहे. सरासरीचा योग्य पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आपटून टाकण्याचा प्रयत्न आहे. बॅक साईड चेंडू मिसफील्ड होताना आपल्याला पाहायला मिळते. वेगाने निघून चाललाय. तिथे चेंडू थोडासा स्टॉप होताना आपण पाहतोय. तिथे काय घडतंय ते पाहणं फार गरजेचं आहे. बॅट्समन इथे सेफ असं दर्शवलं जात आहे. आपण जर पाहिलं त्या मॅचमध्ये जो झेल होतं म्हटलं ना की खऱ्या अर्थानं गुरुनाथ दिले वळण्याचा बडा. जर मॅच जिंकायची असेल कमबॅक करायचं असेल तर मात्र महत्त्वाचं टार्गेट आहे अंकित पटेल पाहतोय, कारण एक चांगला हार्ड बॅटर आहे आणि खऱ्या अर्थानं आज घरच्या पूर्णपणे एक चांगल्यापणे पुरस्कार 2026 आपली चांगली ओळख हा चांगला परिचय देणारा पाहू शकाल मैदानाच्या मिळतोय. 5 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. धावसंख्या फलकावरती 18. सेम थिंकिंग तुम्ही जर म्हटलं तर आधीच्या मॅचमध्ये पाहू शकाल स्कोर देखील 20 आला होता. पहिल्या ओव्हर्समध्ये त्यांना कमबॅक केलं होतं. टीम मात्र साई वज्राई वद्रीश टीमने इथे मात्र गुन्हा तुलेन. अंतिम बॉल इथे मिडलला
थोडासा लेग स्टंपला मिस करण्याकरता पाहायला मिळाला. 6 चेंडूचा खेळ मात्र कंप्लीट झालाय आणि लेग बाय स्वरूपानं एक सिंगल येते. एक सिंगलच्याच मदतीनं धावसंख्या मात्र जाऊन पद्धती फलकावरती 19 या धावसंख्येवरती. आता 18 बॉल आणि विजयाकरता धावसंख्या हवी आहे. 18 बॉल 25 हवीची गरज आहे. तर ठोकले या मॅच मध्ये नक्कीच संतोषजी पुजारी यांच्याकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. हर्षव पाहतोय सायकल एड वरती आहे. पहिला लोअर फुटचा बॉल इथे मात्र फाईट मध्ये पाहायला मिळतोय. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने 20 रन ऑन कार्ड. 24 रनची गरज आहे आता उर्वरित 17 बॉल्समध्ये. स्पेल क्रमांक दुसरं प्रगती पदावरती आहे आणि दुसऱ्या स्पेलमध्ये आता इथे मात्र येणारे प्रत्येक धावी खूप महत्त्वाची असेल टीम साई वज्राईवरची टीमला. कारण घरचं मैदान, घरची पर्वणी, घरची स्पर्धा आणि यूट्यूब पाहत असताना पूर्ण मात्र 100% यूट्यूबच्या माध्यमातून वज्रशिखरी मॅच पाहतात आणि त्यांना देखील खूप सारे मात्र अपेक्षा असेल की आमची टीम आज मात्र नक्कीच क्वालिफाय होण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. म्हणजे पहिली मॅच जिंकण्याचा प्रयत्न पहिल्यांदा करावा लागेल आणि त्याकरता आपण पाहतो की इथे त्याच पद्धतीनं एक चांगली फलंदाजी आहे, चांगली पार्टनरशिप आहे. सिंगल डबल रोटेट करताय. स्ट्राईक विथ पाहू शकाल. हर्षू देखील त्याचप्रमाणे अंकिता सपोर्ट करतोय. म्हणतो ना की खऱ्या अर्थानं एखादा प्रवास करायचा असेल ना तर पहिला तर मात्र आपला जोडीदार खूप सक्षम असणं गरजेचं आहे. आपण पाहतोय व्यावसायिक जीवनामध्ये असेल किंवा मात्र आपल्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये असेल. इथे वाईट बॉल. धावसंख्या एकीने पुढे सरकून जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. अजूनही 23 धावांची गरज आहे विजयाकरता 17 बॉल्समध्ये. पूर्ण 53 बाणांचा पडा या मॅचमध्ये. टोटल्स खूप चांगली होती. पहिल्या ओव्हर्समध्ये जेव्हा 20 धावा लक्ष वाटलं 50+ होऊ शकेल. पण त्यानंतर अंकित पटेलने कमबॅक केला. अंशकट पाहू शकेल. त्यानंतर पण पाहिलं तर दुष्यंत काचरेच्या ओव्हर्समध्ये देखील पाहायला मिळाला. परफेक्ट डिलिव्हरी. इथे मात्र नो बॉल दर्शवताना ऑफिशियल पंच म्हणून काम करतात आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. नो बॉल इज अ फ्री हिट. पाहू शकते मात्र त्या बॉलचा परिपूर्ण फायदा घेईल की अंकित पटेल सायकल एवढेच एक हार्ड बॅटर पाहतोय. खूप चांगल्या पद्धतीनं अनेक वर्ष याच बॅटिंगनं आपल्या परीचे क्रिकेट ह्या विश्वाला दिला आणि खरं तर टेनिस बॉलच्या क्रिकेटमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये जाऊन पोचणारी व्यक्तिमत्व पाहतोय अंकित पटेल. तुम्हाला सायकल एडमध्ये पाहू शकाल. फिटचा बॉल आहे. कव्हर पॉईंटला खेळलाय मात्र इथे फील्ड केली जाते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. फेकी आले. करेक्शन होईल की काय. विकेटचं बर्धन. इथे मात्र हर्षूला परतावा लागेल. विकेट क्रमांक फर्स्ट.
पण म्हणतात ना की केव्हा मात्र क्रिकेट बदलू शकेल इथे मात्र फर्स्ट विकेट डाऊन झाली आहे. नवीन बॅटर नॉन सायकल एंडवरती पाहू दूषण कात्रे. अंकित परत सायकल एंडवरती धावसंख्या फलकावरती 16 वरती खेळतोय. इथे हा फटका बसलाय. वाट असेल मिस विकास. बिग विकेट इज गॉन. फर्स्ट गई बड़ी बदली चाल भाई. अंकित पटेल डगआउट पे आता हुआ. बढ़िया गेंदबाजी यहाँ पर होती हुई. कमबॅक इज हिअर. पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित इथे पार पडते कमबॅक करतोय. कारण आतापर्यंत मात्र की शिवम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. सायकल एंडवरती नॉनसेकला दुष्यंत गाजरेला पाहतोय. इम्पॉर्टंट 3 बॉल इथे मात्र परफेक्ट करता लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट डाऊन इथे मात्र पाहायला मिळणार आहे. फ्लाइट बॉल इथे खुटण्यातून स्वीप केलाय बॉलला. बॉल इथे निघून चालला फाईनला. आज स्वीपाचं यारो बाणासारखा वेगवान तेजदार बॉल इथे मात्र करतोय बॉन्डीला क्लिअर. चौकार 4 धावा. ट्वेंटी 27 धावसंख्या इथे फलकावरती पाहतोय. 4 बॉलचा खेळ ते कंप्लीट झाला. बॉल क्रमांक 5 44. 14 बॉलमध्ये 17 धावेची गरज आहे. बॉल क्रमांक 5. शॉर्ट प्लेचा बॉल अक्षरशः इथे पुल करायचा प्रयत्न केला. ऑन साइड मध्ये पाहू शकाल एक सिंगल येते. शंकर तर आतापर्यंत नॉन सायकल एंडवरती होता. सायकल एंडवरती होता. एक धावेच्या सबडती नाही ते धावसंख्या जाऊन पुढे फलकावरती 28 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल 13 बॉल आणि विजय करते इथे 16 धावेची आता गरज आहे. इथे हेलिकॉप्टर शॉट सेकंड करायचा होता. मात्र परफेक्ट ब्लॉकरचा बॉल त्याच्या पाहू शकाल. एक फक्त हलकीशी कडा इथे डॉट होते बॉल. षटक मात्र 2 कंप्लीट झालेत. आता 12 बॉलमध्ये बनवायच्या 16 धावा. प्रति षटकामागे 8 ही सरासरी आहे. त्याआधी मात्र घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि तेव्हा डिझेल संधी. तिसरं पण एक परफेक्ट ऑलराउंडर मिस्टर अजय लांगे. आणि बॅटनं आणि इथे जोरदार अपील. विकेटचा बदल आणि इथे मात्र शिवम ब्रिजला पर हलकीशी गाडा जी मात्र पाठचं फेस घेऊन गेली आणि सरळ मात्र विकेट क्रमांक 3. हा बाएगा मैच में बजा. इंटरेस्ट यहाँ पर होता हुआ.
मैदानाच्या आतमध्ये दर्शन ब्रिजे पण पाहतोय. तत्सगीला दुष्यंत कासरे बॉलिंग मार्क करते. पहिल्याच बॉलमध्ये एक पहिली सफलता प्राप्त करत असताना मिस्टर अजय लहांगे एक परफेक्ट और बॅटिंग तर खूप सुंदर केली. आजच्याच पहिल्याच इनिंगमध्ये तुम्ही पाहिली होती. तोच अजय लहांगे आपल्या बॉलिंग मार्कवरती आहे. स्लोअर बॉल परफेक्ट म्हणून पाहू शकाल की ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज लँड करण्यापर्यंत सक्षम पोहोचली ना, तेव्हा अक्षरशः तुम्ही त्याचे ॲक्शन झोन पाहू शकाल. खांद्यापासून हलक्या हाताला फक्त त्याने मुवमेंट केलं गेलं आणि 3 फिंगरवरती बॉलला अक्षरशः कट करायचा प्रयत्न केला गेला. पण म्हणतो ना की ज्या पद्धतीनं बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाजी येते ना, तेव्हा मात्र एक चांगलं रनअप घ्या. तर तुम्ही मात्र जेव्हा अँगल करेक्ट केला होता खरं तर बॉडीपर्यंत झुकवण्याचं काम करा. इथे मग त्यातून मात्र फसवा बॉल होता, मात्र तुम्ही त्या ठिकाणी फील्ड केली नव्हती. आपण जर पाहिजे आमचे स्क्वेअरचे पंच किंग्स बाजार नेटवर्कचे ऑपरेटर देखील आहेत. डी स्कोअर महत्त्वाची भूमिका म्हणून म्हणतो ना व्यक्ती ऑलराऊंडर असावा. इथे मात्र मी जयेश कांबडी यांचे मात्र नक्कीच मनापासून मी खऱ्या अर्थानं की व्यक्तिमत्व असाच असावा तारीफ करेन. कारण डिजिटल स्कोरर देखील आहेत. क्रिकेटचा चांगला अनुभव देखील आहे. क्रिकेटमध्ये नित्यानंद प्रेम आहे. मग आपण पाहिलं ते डहाणूचा प्रवास असेल, मग त्यानंतर विक्रमगडचा प्रवास असेल, गणेशवीरपर्यंत येणं जाणं असतं. यावली फ्लॅट अँड डिलिव्हर इथे परफेक्ट कनेक्शन प्रॉपर केलाय आणि इथे बॉलला फेकून दिलं गेलंय. जैसी गेंद वैसी नसीहत, ईट का जवाब पत्थर से और गेंद का जवाब बल्ले से आता हुआ. धावसंख्या फलकावरती 35. चेंडूवाडी 9 धावेची गरज आहे. समीकरण सोपं बनवलं या षटकारानं. हा निर्णायक षटकार आला. इथे जोरदार अपील. थोडंसं आपण पाहिलं तर मिडल नाही ऑफ स्टंपपणा खेळण्याचा प्रयत्न होता आणि थोडंसं क्रॉस पद्धतीनं आपण पाहू शकाल. पेस खूप चांगला होता. 22 स्वरूपाने एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 36. 7 बॉल इथे मात्र आता गरज आहे 8 धाब्यांची. 1 रन्स 1 बॉलचे इम्पॉर्टंट पाहू शकाल. मॅचमध्ये गुरुनाथ तिलवून वाण्याचा बडा अगेन्स्ट बघतोय होम टीम साई वज्राई भद्रेश्वरी. दर्शन बिरजे ॲक्रॉस पद्धतीने पहिल्याच अँगलमध्ये करेक्ट उभा राहण्याचा प्रयत्न करतोय. पहिला बॉल ऑन साइडला इथे परफेक्ट मात्र पिकअप परफेक्ट ट्रॅव्हल केलं बॉलला आणि बॉल मात्र निघून चालाय 6 धाब्यांकरता. 6 बॉल आणि इथे विजयाकरता फक्त एक सिंगलची गरज आहे. 2 धाबीची गरज आहे. 6 बॉल मध्ये 2 धावा 42 42 धावसंख्या. हा बॉल आणि विजयाकरता 2 रन्सचे इम्पॉर्टंट मॅच. 2 धाबा खूप महत्त्वाच्या मॅचमध्ये एका साईड पाहू शकाल. नक्कीच होम टीम साई वज्राई भद्रेश्वरी त्यांचा अगेन्स्ट तुम्ही पाहतात. टी2 बॉल पाहायला मिळते. गृहातील वण्याचा पडा खूप चांगला क्रिकेट देखील पाहायला मिळाला. चांगली धावसंख्या होती मध्ये कुठे ते धावसंख्येला अक्षरशः आम्ही म्हणावलं की निर्णायक चांगला असतो. दुष्यंतच्या बॅटमधला दर्शनच्या बॅटमधलं अंकित करणं चांगलं स्टार्ट मिळालं. राईट ऑन द टार्गेट या ठिकाणी मात्र फर्निचर डिस्ट्रीब्यूट केलं गेलंय. सरळ पाहू शकाल. दांडी 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 गोल होई खेळ समाधान खेळाडू बाद. आजच्या दिवसामध्ये तुम्ही अक्षरशः पाहिलं होतं नित्यसाई गणेशपुरी अगेन्स्ट आपण पाहू शकाल. 3 बॉल आणि 1 धावेची गरज असताना पराभूत झाली ती या स्पर्धेमध्ये. म्हणून म्हणतो ना क्रिकेटमध्ये काय घडू सांगू शकत नाही. आता उर्वरित वजीरची एवन जोडी आपण जर पाहिलं तर संकेत आणि लोकेश याच्याकडे अगमन झालंय. यावाले क्या बात आहे. सोमेश कंडलेकर काय करता प्रत्येक मला समजलं नाहीये. सरळ बॉल होता. बॅट पण आली नाहीये आणि बॉडीला थोडंसं मध्ये सपोर्ट देखील केलं नाहीये. स्टँड घेतलाच नाही त्याने आणि सरळ मात्र बॅक टू बॅक इथे विकेट झाली आहे. कल्पेश क्या बात आहे.
आता 4 बॉलमध्ये विकेट 2 बनवायचे आहेत आणि या 4 बॉलमध्ये 2 बनवण्याकरता इथे येणाऱ्या बॅटरला आता टेक्निकल शॉट शिवाय पर्याय नाही आहे. इथे मात्र आता म्हणावं लागेल की शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करावा लागेल आणि इथे जर मॅच कालच्यापणी फसली गेली तर काय म्हणशील या मॅचबद्दल? सर चांगला इनस्विंगर आपल्याला पाहायला मिळाला, पडून थोडंसं आतमध्ये आला आणि पूर्णपणे इथे बंदिस्त करून ठेवलंय. बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात, रंगत वाढली. पहिलाच सामना आहे आजच्या दिवसातील. अशाच सामन्यांची गरज या स्पर्धेला आहे. कालच्या मॅचमध्ये सुद्धा आपण पाहिलंय की 3 चेंडूंमध्ये 1 धाव ती झाली नव्हती. जाऊया मॅचकडे. नक्कीच आपण पाहतोय ऑन इज हॅटिक वरती कल्पेश, पण म्हणतो ना कल्पेशमध्ये कर्तृत्व प्रभाजी प्रेरित आणि खऱ्या अर्थानं म्हणजे सर्वस्वी जबाबदारी मैदान आता मात्र राज शेळके सायकल एन वरती आलाय. 4 बॉलमध्ये 2 बनवायचे. बॉल क्रमांक 3 इथे हा फटका देखील चांगला स्ट्रोकेमध्ये तिथे फील्ड नाहीये. राज शेळकेच्या बॅट मधून निघून जाईल हा विजयाचा स्ट्रोक्स आणि इथे मात्र आलाय चौकार. आता बेस्ट ऑफ द टीम साई वज्राई वज्रेश्वरी आणि ती माध्यमात देण्याकरता पाहू शकाल नक्कीच किक शॉप आपण पाहू शकाल की खऱ्या अर्थानं जे आपण मंदार फोटो स्टुडिओ पाहतो त्याचे मालक आपण पाहू शकतो उपस्थित होते. लौकिक पाटील तुम्ही पाहिलं होतं, त्यांच्या माध्यमातून एक पेस्ती म्हणून या मॅच करता 3 दिवसामध्ये पाहतो मॅन द मॅच. या स्पर्धेत आपण जर पाहिलं तर अजय लांगेच्याकडनं बॅटिंग पाहायला मिळाली. 16 धावांवरती अंकितची पारी कंप्लीट झाली. दर्शन बिर्जे 7 धावांवरती बाद झाला. दुसरं आपण पाहिलं 6 धावांवरती. सोमेश आपण पाहिलं तर नक्कीच शिवम बिर्जे 5 वरती, सोमेश कोंडलेकर 0 वरती आणि अशा पद्धतीने मात्र या मॅचमध्ये 46 धावा या मात्र ठोकल्या गेल्या आणि मात्र विजयामध्ये प्राप्त करते आहे ती होम टीम. आपण पाहिलं तर नक्की साई वज्राई वज्रेश्वरी. या मॅचचा मॅन द मॅच ॲज अ नो डाऊट मिस्टर अंकित पटेल. या ठिकाणी पहिल्याच मॅचचे मार्गदर्शन देताना पाहू शकाल टीम साई वज्राई वज्रेश्वरीचा कॅप्टन्स आणि सर सेनापती मिस्टर अंकित पटेल आपल्यासोबत जॉईंट आहेत. नंतर मॅच या ठिकाणी आपल्याला देताना हॅलो हॅलो तर नक्कीच अंकित काय म्हणशील काय की चांगली पहिली मॅच होती, थोडीशी कडक देखील पाहायला मिळाली. म्हणजे आज मॅन द मॅच म्हटली आणि चांगल्या पद्धतीने तू खेळला गेला. आता इथे मात्र कशा पद्धतीनं प्रयत्न असतील सेकंड राऊंडमध्ये? नक्कीच चांगला खेळण्याचा प्रयत्न करू आम्ही. त्यानंतर सोमेश कोल्हेची विकेट घेऊन थोडासा दबाव आला होता. सिंगल डबलची धावसंख्या हवी होती, मात्र राजवरती तुझा विश्वास होता की काय? नाही, राजवरती 100% विश्वास होता. राज 100% 6 मारायला जाईल आणि मॅच जिंकवेल विश्वास. तर नक्कीच बेस्ट ऑफ लक पुढच्या मॅच केली करता. आपण बघूयात या ठिकाणी मात्र चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडनं पाहू शकाल की पहिली मॅच या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एका साईडनं गुरुनाथ इलेव्हन बांधण्याचा पडा आणि त्यांच्या आगेच तुम्ही जर पाहिलं तर नक्कीच साई वज्राई वज्रेश्वरी. त्याआधी आपण घेऊया छोटासा ब्रेक आणि देऊया डीजेला संधी. प्रसाद सोनकर कुठे असतील तर मांडवा द्या. चला यानंतर आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन्स आपण इथे या ठिकाणी मात्र नक्कीच पोचायचं आहे. शिवशक्ती लोणाळ आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्ही जर पाहता शनिकृपा आगाशी
आपण इथे आला असाल तर नक्कीच रिपोर्टिंग करा, कारण दुसरी मॅच तुमची जी आपण पाहतो घड्याळामध्ये परफेक्ट 11:15 वाजता खूप उशिराने स्पर्धेला सुरुवात झाली आहे. गुरुनाथ इलिबन वाण्याचा पाडा मिस्टर अजय आपण संपर्क साधायचा आहे. शुद्ध शाकाहारी खाण्यात आहेत. आज शनिवार आहे, शनी 4 आहे. आज शुद्ध शाकाहारीचा मारा. आणि दुसरी मॅच आपण पाहणार आहोत. थोड्याच वेळात आमचे सह कॉमेंटेटर गणेश पांडव इथे नाणेफेक करण्याकरिता दाखल होतील.